नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची बरीचशी कामं ही ऑनलाईन पद्धतीने चालू झालेली आहेत आणि त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रत्येक मंत्रालयाला 100 दिवसांच्या कामांचा आराखडा दिलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा बरीचशी कामं ही ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। आता त्यामध्ये शेतकऱ्यांची महत्त्वाची कामं असतात। त्यामध्ये 7/12 म्युटेशन असेल, ई रजिस्ट्रेशन असेल, ई मोजणी असेल, वारस नोंद असेल, अशी बरीचशी कामं ही ऑनलाईन पद्धतीने केल्या जातात। आता शेतकरी मित्रांनो, ती जर कामं आपल्याला घरी बसल्या करायची असतील तर आपल्याला पब्लिक डाटा एंट्री या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यावर रजिस्ट्रेशन कसं करायचं हेच बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता यावर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर यासाठी आपल्याकडे मोबाईल नंबर पाहिजे, ईमेल ID असणं गरजेचं आहे आणि हे रजिस्ट्रेशन आपण मोबाईलवर सुद्धा करू शकतो। आणि हे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आपल्याला यामध्ये जी काही कामं असतात ती ऑनलाईन पद्धतीने जर करायची असतील तर रजिस्ट्रेशन केल्याशिवाय करता येत नाहीत, म्हणून हे रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं या ज्या पोर्टलवरील काही कामं आहेत तर ती शेतकऱ्यासंबंधित जी कामं आहेत ती कामं कशी करायची याची इत्थंभूत सर्व माहिती घेणार आहोत। आणि या पोर्टलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला दिल्या जाईल, तुम्ही त्यावर जाऊन हे रजिस्ट्रेशन करू शकता। आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला क्रिएट न्यू यूजर अकाउंट यावर क्लिक करायचं। त्यानंतर इथं नेम दिसतंय, इथं फर्स्ट नेम टाकायचं, नंतर वडिलांचं नाव टाकायचं आणि आडनाव टाकायचं। हे टाकल्याच्या नंतर यूजर नेमसाठी एक नाव टाकायचं आणि ते चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करून बघायचं। जर ते अवेलेबल असेल तर आपल्याला इथं समोर अवेलेबल आहे असं दाखवतं आणि नसेल तर लाल अक्षरात अनअवेलेबल दाखवतं। त्यानंतर एक पासवर्ड करायचा तयार, त्यामध्ये एक कॅपिटल अक्षर, काही स्मॉल अक्षर, काही सिम्बॉल आणि काही अंक असा तो येथे सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि दोन्हीकडे सारखा असावा। त्यानंतर येथील एक प्रश्न निवडायचा आहे जो आपल्या लक्षात राहील आणि त्याचं उत्तर समोरच्या सिक्युरिटी आन्सरमध्ये लिहायचे, म्हणजे आपल्याकडून पासवर्ड हरवला, विसरला तर तो आपल्याला सापडला पाहिजे। त्यानंतर येथे मोबाईल नंबर टाकायचा, नंतर ईमेल ID टाकून घ्यायचा आणि ईमेल ID टाकल्याच्या नंतर आपला पॅन नंबरसुद्धा येथे टाकून घ्यायचा। नंतर आपला पिनकोड टाकायचा, पिनकोड टाकल्याच्या नंतर आपला संपूर्ण पत्ता येथे येतो। त्यानंतर आपला जो काही गल्ली, नगर जो पत्ता असेल तो पत्ता इथे टाकून घ्यायचा, सर्व कॉलम भरायचे आणि हा कॅप्चा कोड येथे कॅप्चा कोड टाकून द्यायचा आणि सेव्ह या बटनवर क्लिक करायचं। आता मित्रांनो, सेव्ह केल्याच्या नंतर आपलं हे रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे। आता रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपल्याला खाली हिरवा मेसेज दिसतो, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, प्लीज रिमेंबर युजर नेम अँड पासवर्ड फ्युचर ट्रान्झॅक्शन, म्हणजे आपल्या लक्षात ठेवा युजर नेम आणि पासवर्ड असं यावर सांगते। त्यानंतर तोच युजर नेम आणि पासवर्ड जो आपण ठेवला आहे तो लिहून ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला त्यावर लॉग इन करायचं। परत याच पोर्टलवर यायचं आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याला तो युजर नेम टाकायचा, पासवर्ड टाकायचा, तो कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन करायचे। आता लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो, ही जी काही कामं दिसतात यामध्ये रजिस्ट्रेशन, मॅरेज, ई फायलिंग, 7/12 म्युटेशन, ई रजिस्ट्रेशन, ई प्रॉपर्टी कार्ड, DDM, ई महाभूमी, ई मोजणी, ही सर्व कामं आपल्याला या माध्यमातून करता येतात। आता टप्प्याटप्प्याने आपण ही सर्व एक एक कामं व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, पण महत्त्वाचं होतं रजिस्ट्रेशन करणं, तर ते रजिस्ट्रेशन आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे। तुमच्या लक्षात आलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। आणि याबद्दल आणखी तुम्हाला काही अडचणी वाटत असतील तर नक्कीच कमेंट करा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर आपलं चॅनल आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांविषयी, शेतकऱ्यांच्या फायद्याची अशी नवनवीन माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद शेतकरी मित्रांनो।